नागपुरातील बेपत्ता कुटुंबाचा 15 दिवसांनी शोध लागलाय। परसवाडी कुटुंब पिंपरी चिंचवडला सापडले। सावकाराकडून छळ होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। कर्जामुळे घर सोडल्याचं तपासात कळतंय। नागपूरच्या धंतोली परिसरातील परसवाडी कुटुंब 24 जून रोजी अचानक बेपत्ता झालं होतं। त्यांचे मोबाईल बंद होते। पोलिसांना शोध घेणं कठीण जात होतं। पोलिसांनी परसवाडी कुटुंबियांच्या डिजिटल व्यवहाराची पडताळणीच्या आधारे लोकेशन शोधलं। कर्जाचं वाढतं ओझं आणि सावकाराच्या छळामुळे हे कुटुंब घर सोडून गेल्याचा पोलीस चौकशीत समोर आलाय। पिंपरी चिंचवडवर आणि पुणे येथे आमची एक टीम पाठवण्यात आली होती। त्या टीमला आज ते सुखरूप मिळून आलेले आहेत पिंपरी चिंचवड येथे। आणि कर्ज बरेच जणांकडून घेतल्यामुळे आणि देऊ शकत नसल्यामुळे वेळेवर त्यांनी आपण पुण्याला निघून आलो असं सांगितलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, काय आहे संपूर्ण घटनाक्रम? नक्कीच नागपूर शहर धंतोली परिसरात राहणारे पासवानी कुटुंब मागील 24 जून 2024 पासून जे आहे ते बेपत्ता होतं। आणि या संपूर्ण संदर्भात बघितलं असेल तर यांच्यावर जे आहे ते कर्जाचे डोंगर होतं। त्या कर्जाच्या डोंगरापायी जे आहे ते एका अर्थाने हे संपूर्ण 5 सदस्य जे आहे ते जे आहे ते गेले होते। आणि पुणे जर बघितलं असेल तर पिंपरी चिंचवड येथे जे आहे ते पोलिसांना जे आहे ते संपूर्ण कुटुंब जे आहे सापडलेलं आहे। या संपूर्ण संदर्भात बघितलं असेल तर पासवानी कुटुंब जे आहे ते डिजिटल व्यवहार जे आहे ते करत होते अशा प्रकारची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली। आणि गुगल पे द्वारे जे आहे ते व्यवहाराच्या आधाराद्वारे जे आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये एका हॉटेलमध्ये जे आहे त्यांच्या संपूर्ण संदर्भातले जे आहे ते डिजिटल व्यवहार मिळाला। त्या आधारात जे आहे ते धंतोली पोलिसांचे पथक जे आहे ते तातडीने पिंपरी चिंचवडला रवाना होत कुटुंबाचा शोध घेतला आणि सर्वजण जे आहे ते सुखरूप आढळून आले। मात्र पासवानी कुटुंबावर जे आहे ते कर्जाचे डोंगर असल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे। जी तेजस, धन्यवाद या माहितीसाठी।